लोकसभा निवडणूक 2024 मतमोजणी प्रक्रिया शासकीय धान्य गोदाम ग्रेन गोडाऊन रामवाडी या ठिकाणी पार पडणार आहे। सदर ठिकाणी वाहतुकीचा अडथळा होऊ नये म्हणून शासकीय धान्य गोदामकडे येणारे सर्व मार्ग बॅरिकेड लावून बंद करण्यात येणार आहेत। मतमोजणी प्रक्रियेसाठी येणारी लोकसभा निवडणूक करता उभे असलेले उमेदवार, मतमोजणी प्रक्रियेतील समाविष्ट असलेले शासकीय कर्मचारी आणि इतर जनतेच्या वाहनांना ग्रेन गोडाऊन परिसरात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मोदी पोलीस चौकी ते मसिहा चौक पर्यंत येण्यास व जाण्यास, मोदी पोलीस चौकी मार्गे रेल्वे बोगदा, ग्रेन गोडाऊन मार्गे रामवाडी दवाखाना येण्यास व जाण्यास, थोरली इरण्णा वस्ती ते ग्रेन गोडाऊन मार्गे संपूर्ण रोड येण्यास व जाण्यास, रामवाडी परिसरातून ग्रेन गोडाऊनकडे येणारे सर्व मार्ग येण्यास व जाण्यास, ग्रेन गोडाऊन पाठीमागील रस्ता ते रामवाडी दवाखाना चौकाकडे जाणारा मार्ग येण्यास व जाण्यास, वाहन परवाना शिवाय इतर वाहनांना मतमोजणी परिसरात प्रवेश करणे बंद राहील। दरम्यान वाहने पार्क करण्यासाठी केंद्रीय विद्यालय, शासकीय कर्मचारी व व्हीआयपी करता होमगार्ड मैदान, पुणे रोड, मंगळवेढा, तुळजापूर रोड, अक्कलकोट रोड या मार्गावरून येणारे वाहनधारकांकरता हिंदू स्मशानभूमी रेल्वे रुळाजवळील मैदान हुडको तसेच पर्यायी मार्गाची व्यवस्थेमध्ये 7 रस्ता ते रामवाडीकडे जाण्यासाठी 7 रस्ता, जुना एम्प्लॉयमेंट चौक, कुमार चौक, रेल्वे स्टेशन, भैया चौक, मर्याई चौक, नागोबा मंदिर मार्गे पुढे इच्छित स्थळी, विजापूर रोडकडून रामवाडीकडे जाण्यासाठी विजापूर रोड, अशोकनगर, नवीन आरटी ऑफिस, नागू नारायणवाडी, सुभद्राबाई जाधव मंगल कार्यालय तर रामवाडी पुढे इच्छित स्थळी, रेल्वे स्टेशनकडून रामवाडीकडे जाण्यासाठी रेल्वे स्टेशन, भैया चौक, मर्याई चौक, नागोबा मंदिर मार्गे पुढे इच्छित स्थळी असा मार्गात बदल करण्यात आला। त्याच पद्धतीने निवडणूक मतमोजणी निकाल ऐकण्यासाठी नागरिकांना जांभवीर चौक ते मोदी चौकी दरम्यान रस्ते देण्यात आला। त्याचप्रमाणे निवडणूक निकालानंतर रॅली किंवा रोड शो काढू नये अशा सूचना पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या। एकंदर मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज झालंय। नागरिकांनी तसेच पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नियमांची अंमलबजावणी करावी असं आवाहन करण्यात आलंय। जे येतील त्यांचे 2 व्हीलर वगैरे जे आहे तर कुणीही 2 व्हीलर घेऊन 4 किंवा 5 लोक एकत्र फिरणार नाहीत किंवा रॅली काढणार नाही, कारण 37(1)(3) चा आदेश आपल्याकडे लागू आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर स्ट्रिक्ट कारवाई करण्यात येईल। शहरात आपण 56 ठिकाणी फिक्स पॉइंट लावणार आहोत। याच्या व्यतिरिक्त तर असे कुणीही रॅली काढायची नाही आहे, कारण शहरामध्ये आपल्याला 2 व्हीलर रॅली असू दे किंवा 4 व्हीलर रॅली आहे त्याला मज्जाव करण्यात आलेला आहे, बंदी करण्यात आलेली आहे। त्यामुळे कुणीही 2 व्हीलर रॅली काढणार नाही। असं जर केलं तर त्यांच्यावर स्ट्रिक्ट कायदेशीर कारवाई करण्यात येईल। याच्या व्यतिरिक्त ज्या काही सभा असतील किंवा विजयी मिरवणुका असतील 37(1)(3) चा आदेश असल्यामुळे बंदी आहे। बिना परवाना कुणालाही मिरवणुका किंवा सभा घेता येणार नाही। तर या इलेक्शनच्या अनुषंगाने मतमोजणीच्या अनुषंगाने या उपाययोजना केलेल्या आहेत। तर याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि ज्या काही सूचना दिलेल्या आहेत जनतेला त्याच्यानुसार आवाहन करावं। बेसिकली आता आपल्याला टेलिव्हिजन आहे किंवा त्याच्यामधून आपल्याला मतमोजणी नंतरचा जो काही निकाल आहे तो समजेलच, शक्यतो सगळ्यांनी त्याच्यावर बघावा, येऊन त्या ठिकाणी गर्दी करू नये। आणि निकाल डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला सगळ्या सोशल मीडिया असेल किंवा बातमीमधून समजला जातो, पण दंगल किंवा कायदा कुणीही हातात घेऊ नये, जल्लोष करू नये, चुकीच्या गोष्टी करू नये। नाहीये कमिशनच्या आहे। पण सर ही पहिल्यांदाच असं आजपर्यंत कधी झालं नव्हतं की म्हणजे किंवा कलेक्टर साहेबांना आम्ही जरा विनंती करू। हो, आम्ही पण कलेक्टर सरांना बोलताना चर्चा करू, बस त्यांच्या व्हॉट यू से इज राईट। नाहीतर मोबाईल द्यायचा परत जामर बसू सर काय आणि गर्दी जी म्हणता ना तुम्ही रस्त्यावर करू नये येऊ, अपडेट घरात लोकांना बघायला गर्दी येणार नाही ना, मिळणारच आहे ना गर्दी होणार कसं मिळणार? आता टीव्ही काय बंद होणार आहे का? डिस्कस कलेक्टर पण ते आजपर्यंत असं कधी झालं नाही लोकांना अपडेट पहिल्यांदाच गर्दी होणार नाही बाहेर असं म्हणायचं। नाही बरोबर माहिती मिळाली नाही तर गर्दी होईल। कसं असतं आम्हाला नाही मिळालं तर आम्ही लोकांना नाही असं जरी मोबाईल आमच्याकडे दिला ना आम्ही काय असं आम्ही मोबाईल घेऊन चालू आता तुम्ही प्रेस मीटला येऊन म्हटलं तर काय सर तिथं पण ते आम्ही कलेक्टर सोबत चर्चा करू। त्याबद्दल मी आता कुठल्याही प्रकारच्या आश्वासन किंवा कमिटमेंट देऊ शकत नाही। मी कलेक्टर साहेबांना चर्चा करू, ते मीडिया टेंट जे आहे तिथं काय अरेंजमेंट करायची ते डिस्कस करू। तिथं अलाउडच नाही सर, मीडिया सेल असतं आम्ही सगळं ते मी कम्युनिकेट करतो कलेक्टर। जास्त लोकांनी देश नाही, जल्लोष करत नाही असं जरी आपण नियम हे दरवर्षी प्रेस मीटिंग जाते, तरी पण दरवर्षी हे चौकशा तिथूनच होतं सर मुळात आणि त्यांच्यावर रामवाडीमधूनच सुरुवात होत आहे। ते आता
काही सिच्युएशन्स आपण जे म्हणतात, आता आम्हाला पब्लिकला त्रास होऊ द्यायची नाही. ते जे कोणी करत आहे त्यांच्या विरुद्ध कारवाई करायची, आणि कारवाई होत आहे का नाही ते आपल्याला माहिती आहे. सो लेट मी नॉट गेट डीपर इन टू इट. कोणी केलं तर कारवाई होणारच. मग ते उमेदवार भागात सुद्धा पण ठिकाणी आहेत सर. सोय राहील जर म्हणजे इतर ट्रॅफिक नसणार आहे त्या भागात, तिथं ते अरेंज होणार. सो सोलापूर आयुक्तालयाच्या बंदोबस्त सोबतच आम्हाला पोलीस महासंचालक कार्यालयातून अतिरिक्त मनुष्यबळ म्हणजे SRPFचे पण मदत मिळणार आहे. त्यांनाही वापरून आम्ही या 4 जूनला हे बंदोबस्त करणार आहे. पब्लिकला पुन्हा आव्हान आहे, कोणी रस्त्यावर येऊन हे अपडेट ऐकण्यासाठी किंवा सपोर्ट दाखवण्यासाठी येण्याची गरज नाही आहे. कोणी येऊ नये. त्या दिवशी विनाकारण चौकात येणे टाळावे. आपलं घरी किंवा कार्यालयात थांबून अपडेट ऐकावे. नाही मोबाईल अलाउड नाही आहे. इलेक्शन गाईडलाईन्स आहेत त्यात स्पष्ट आहे, कुठल्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लाईक मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉप ते व्हिडिओ कॅमेरा ते सगळं बंद आहे. DIO कडून दिलेल्या यादीनुसार प्रेससाठी वेगळे टेंट रामवाडी गडाऊनच्या कॅम्पसमध्ये लावण्यात आलेले आहे. प्रेस रिप्रेझेंटेटिव्स इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या ते फोटो ID पास ज्यांनी घेतलेला आहे DIO कडून दिलेल्या यादीनुसार त्यांना तिकडं आत सोडणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणी असेल तरी ते आपण मीडियाचेच असो, से फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलर न्यूजपेपरचे आहेत, तुमच्या रिप्रेझेंटेटिव्हला पास मिळालेला आहे, त्यांना आत सोडणार आहे. बाकी सर्व जे आहेत ते सिव्हिलियन म्हणूनच गृहीत होणार आहे. तुम्हाला जे आपलं जामवाडी बॅरिकेड जे आहे तिथून आत सोडणार नाही. तुमच्याकडे आता मी पत्रकार आहे, ID कार्ड असेल तरी सोडणार नाही. कलेक्टरेटकडून जे दिलेले पास आहेत त्यांनाच आम्ही रामदेववाडीत सोडणार. नंबर 1. काउंटिंग एजंट्सला असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी निहाय कलेक्टर ऑफिसकडून फोटो ID कार्ड देणार आहे, त्यांनाच आत सोडणार आहे. त्यांना संबंधित काउंटिंग एजंटला त्यांचे जे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीचे जे काउंटिंग हॉल जे आहे त्यात आत सोडणार आहे. आणि ते बाहेर आलं तर काउंटिंग प्रिमाइसेस सोडून बाहेर आलं तर ते ID कार्ड जमा करून जायचे आणि त्यांना पुन्हा सोडणार नाही. ID कार्ड शिवाय कोणाला आत सोडणार नाही. ते प्रेस रिप्रेझेंटेटिव्हचे पण ID कार्ड घेणे आवश्यकता आहे आणि काउंटिंग एजंटचे पण ID कार्ड घेणे आवश्यकता आहे. याच्या व्यतिरिक्त जे ऑफिशियल्स आहेत किंवा कॅन्डिडेट आहे, इलेक्शन रिप्रेझेंटेटिव्ह आहे, त्यांच्या वाहन पास घेणार आहे. तेवढंच वाहन ते जामवाडी गडाऊनमधून ते पोलीस रेल्वे बोगदा जे आहे ते पास होऊ देणार आहे. बाकी कुठलाही गाडी आत सोडणार नाही. पब्लिकला आव्हान आहे, हे जे रूट्स आम्ही ब्लॉकेटच्या डायव्हर्जनचे जे आहे ते प्रेस नोट पण दिलेलं आहे. त्या व्यतिरिक्त आमच्या सोशल मीडिया मार्फत पण आम्ही जाहीर करणार आहे. ते रूट्स वापरणे त्या दिवशी टाळावे. आणि जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते शक्यतो बाहेर येऊन चौकात उभं राहून हे अपडेट्स ऐकण्याचे जे पद्धत जे आहे ते टाळावे. आपलं घरी किंवा आपलं पक्षाच्या कार्यालयात आपण थांबलं बरं राहील. विनाकारण सामान्य जनताला त्रास होणार अशा कुठलाही कृत्य साईड करणार नाही. रिझल्ट नंतर कुठल्याही प्रकारच्या विजय मिरवणूक किंवा रॅली अलाउड नाही आहे. अशा करायचे असलं तर ते वेगळा अर्ज देऊन ते परवानगी घेऊन ते करू शकेल. त्या दरम्यान इमिडिएट कोणी अशा विजय मिरवणूक करायची किंवा रॅली काढायची ते अलाउ करणार नाही. ते रेग्युलर बुरका घालणारे लोक नाही आहे, पण हे गुन्हा करण्यासाठी ते बुरका घालून ज्वेलरी शॉप्समध्ये जाऊन तिथं रेग्युलर कस्टमर सारखं ते वागतात आणि तिथून चोरी करतात. त्यात आतापर्यंत 4 गुन्हे डिटेक्ट झालेले आहे. असं 4 ज्वेलरी शॉपमध्ये त्यांनी जे चोरी केलेले आहे ते डिटेक्ट झालेलं आहे.
तरी आमच्या आता तपास सुरू आहे, कस्टडीला घेतलेला आहे. इंट्रॉगेशनमध्ये आणखी काही प्रक्रिया ओपन होण्याची शक्यता आहे. तर आपल्या माध्यमातून माझं आव्हान आहे, छोटी वस्तू पण गेलं असेल तर जे दुकानदार आहेत ते समोर येऊन सांगितलं, रिपोर्ट केलं, जेणेकरून या गँगकडून कुठलाही भविष्यात मोठा घटना घडू द्यायची नाही. तिथं आम्हाला प्रतिबंधात्मक कारवाईसाठी मदत होईल. तर ते एक चांगलं कामगिरी झालेलं आहे क्राईम ब्रांचकडून. पुढच्या आहे सोलापूर शहरच्या क्राईम ब्रांचनी 4 आरोपींना ताब्यात घेऊन सदर बाजार पोलीस ठाण्याच्या 379 केस आहे. त्यात तहसील कार्यालयामधून 2 ट्रॅक्टर चोरी गेलं होतं. 2023चे गुन्हे आहे, तेही डिटेक्ट झालं. 7 लाख किमतीच्या दोन्ही ट्रॅक्टर ट्रेलर आम्ही बाहेर जिल्ह्यातून हस्तगत केलेले आहेत. तेही आता तहसील कार्यालयात जमा करणार आहे. सो हे क्राईम स्टॅटिस्टिक्स आपल्याला शेअर केलेलं आहे फॉर युअर कन्झम्पशन. मे महिन्यापर्यंतचे जे म्हणजे आतापर्यंतचे जे विषय आहेत त्याबद्दल एक ॲनालिसिस आपल्यासोबत शेअर करायचं होतं. 2021, 22, 23, 24 असा 4 वर्षाच्या तुलनात कशा परिस्थिती आहे म्हणून. घरफोडीचं बघितलं तर 24ला मेपर्यंत 61 आहे आणि उघड जे आहे 41 आहे. जबरी चोरी 11 आहे, त्यापैकी 9 उघड आहे. वाहन चोरी मागच्या वर्षी 178 होतं, यावर्षी 163. त्यापैकी मागच्या वर्षीच्या 65 डिटेक्टेड आहे, यावर्षी 83 डिटेक्टेड आहे. इतर चोऱ्या 22, 117, 23ला 93, यावर्षी 87. त्यापैकी डिटेक्शनचं बघितलं तर 117 पैकी 33 उघड होतं, 93 पैकी 42 उघड होतं. आता 87 पैकी 57 उघड आहे. सो एकूण गुन्हे 21ला 272, 22ला 325, 23ला 330 आणि आता यावर्षी मेपर्यंत जे डेटा आहे ते 322. पण सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट आहे आपलं डिटेक्शन रेटला. तर ते आम्ही पुढच्या टेबलला जे दिलेलं आहे, 21ला प्रॉपर्टी ऑफेन्सेसचे डिटेक्शन रेट होतं 29%, 22ला 28, 23ला 44 आणि यावर्षी आतापर्यंत 59% डिटेक्शन आहे, विच इज फारली अप्रिशिएबल. आणि आणखी इम्प्रूव्ह करणं महत्त्वाचं आहे, ते करणारच. 2-3 चांगल्या डिटेक्शन्स आहेत, तेही सांगतो मी आपल्याला. MIDC पोलीस ठाण्याच्या टीम जे आहेत त्यांनी कर्नाटक येथील सराईत गुन्हेगार शाहू उर्फ शारणप्पा सिद्धप्पा काळे वय 36 यांना अटक करून त्यांच्याकडून MIDC पोलीस ठाण्याच्या 4 घरफोडी उघडकीस आणलेल्या आहेत आणि त्याच्या एकूण मालमत्ता रिकव्हरी जे आहे ते 2,58,000 रुपयाच्या किमतीच्या मालमत्ता रिकव्हर झालेल्या आहेत. तसंच विजयपूर नाका पोलीस ठाण्याच्या टीमने एक चांगलं काम केलेलं आहे. ते आपला कल्याणचे एक सराईत गुन्हेगार आहे सॅमसन रुबिन डॅनियल म्हणून. हे विशेषतः संडे ट्रेन पकडून सोलापूरला उतरायची, फक्त एक शोल्डर बॅग. इथं जे त्या संडे एका दिवसामध्ये जेवढं घरफोडी करायची ते करून त्याच दिवशी सायंकाळी परत जायचं. त्यांच्या मोडस ऑपरंडी अशा दिवसा घरफोडी करणारा माणूस. त्यांनाही चांगला इनपुटवर काम करून टेक्निकल आणि ह्युमन इंटू वापरून रेल्वे स्टेशनमधून ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून 5 घरफोडी डिटेक्ट केलेल्या आहेत.